नमस्कार, शुभ सकाळ आणि इंग्लिशमध्ये गुड मॉर्निंग. झालो आता फ्रेश वगैरे झालो. आज सकाळी नवरा काढायचा आहे, म्हणजे हॉलपर्यंत न्यायचा आहे. आज काय स्वतःचा इंट्रो म्हणजे स्वतःचा हे नाही देणार, परिचय नाही देणार आज मी, कारण कालचा पहिला पार्ट तुम्ही पाहिला ते बघायला जरा गडबड चालू आहे दादाच्या यांची. फ्रेश वगैरे झालो तर पुढचं कसं काय होतंय ते आपण बघूया. निघतो आम्ही लोक, थोडंसं लेट झालो आम्ही लोक, तर मग जे आहे ते आपण डायरेक्ट तिकडे सेटअप वगैरे कालच ठेवलं आम्ही लोकांनी, तिकडेच ठेवलं. फक्त आम्हाला इकडून हातगाडी घेऊन जायची आहे. ती पण गेली का? हातगाडी गेली आपली, हातगाडी वगैरे गेली आहे आपल्या गोमसाई बीचची. तर आम्ही पण निघतोय. चला भेटूया आपण डायरेक्ट स्पॉटवर. निघालोय आपण, गाडीवरच आहोत. निखिल गाडी चालवतोय. मागून हे बघा आपल्या सिद्धेश्वर वगैरे मागेच आहेत. आलो आता जवळ, पेनपासून जवळच होतं काम. तर काय बोललो, आलोय मी आणि सेटअप रेडी असेल. हा बघा सेटअप वगैरे पूर्ण रेडी आहे, पब्लिक रेडी आहे. बोललो होतो पहिला जेवून दादा, या दादाची व्हिडिओ टाकणार आहे मी थापची, पेनचा कलाकार म्हणून. आणि गौरव भाऊ आणि गौरव भाऊ याला बघितलं ब्लॉगमध्ये पहिल्या तुम्ही कसा नाचतोय वगैरे, थोडी मजा पाहिजे. हो, आणि हा कल्पेश दादा, याचा पण मी थंबनेलला फोटो ठेवलायच. दादा कॉलला आलेलो आहे. हो, तेच सकाळचं सांगितलंय. सकाळी तयारी चालू आहे. भेटूया आपण, पुढचा शूट करतो. आज बरंच काय पेंटबद्दल दाखवणारच आहे मी. प्रत्येक वेळी यायचो तर पेंटमध्ये काय फिरायचो नाही. आज वेळ आहे तर फिरेल वगैरे.
शेवटचा आपला राऊंड संपलाय म्हणजे वाजवायचा. पॅकअप वगैरे झालाय गौरव भाई. राऊंड संपला आता रेस्ट आहे आता आराम. संध्याकाळी आता वरातीला भेटू. त्याच्या अगोदर जर आपण शूट वगैरे करणार आहोत गणपतीच्या कारखान्यात वगैरे जाणार आहोत. इकडची जी पब्लिक आहे आपली म्हणजे वाजवणारे आहेत ते सगळे वाजवून प्लस आपल्या म्हणजे कारखान्यात वगैरे कामाला जातात ती सगळी शूट वगैरे आहे. कोणी कामाला असतो ते सगळं आज घेणार आहोत. जरा पेंट पण फिरणार आहोत. तर बघूया आपण पुढे कसं काय पेंट वगैरे आपला आज कसं आहे ते बघूया. मी खूप वेळा आलोय पण प्रॉपर नाही फिरलोय. आज जरा फिरेल म्हटलं ब्लॉगच्या निमित्ताने तेवढी तरी मला फिरता येईल. भेटूया आपण. आता पेन कुलवाड्यामध्ये आलोय. पेनचा रहिवाशी गौरव भाऊ आपल्या सोबतच आहे. गौरव शेठ आता चाललो. आपला एक मित्र आहे वेदांत करून त्याच्याकडे चाललोय आम्ही आता. त्याला भेटायलाच चाललोय. बिचारा म्हणजे पेनमध्ये मला त्यानेच आणलंय. ह्या लोकांशी ओळख पण त्यानेच करून दिली. तो काल काय भेटला नाही तर आता मीच चाललोय त्याला भेटायला. भेटूया बघूया आपण काय बोलतोय काय नाही. पेनचं मार्केट इकडे अशीच गडबड असते. काय नाव याला काय बोलतात? मार्केटच आहे ना प्रॉपर. बाजार पेनचा बाजार मस्त मुंबईसारखी गर्दी तर बघायला भेटते थोडीफार. आणि वेदांत शेठच्या इथे गर्दी आहे. मी म्हटलंच होतं. हा आपला मित्र वेदांत भाऊ नमस्कार. हा याचा शॉप आहे स्वतःचा. आपण बँजो आणि कबुतरांचा लय शॉक या माणसाला. बघ आज स्वतः आलो भेटायला तुला. मेसेज केलास. हे शॉप आहे त्याचं. थंड वगैरे मागवलंय. दुकानावर आलोय त्याला भेटायला. वन साईड भाऊ आणि याचा पण ग्रुप आहे स्वतःचा. मी बोललोय ब्लॉगमध्ये की इकडे पेनवाल्याची ओळख वगैरे तुझ्यामुळे झाले करून. बोललोय भेटूया आपण पुढे. आज पेन फिरतोय. भावाला भेटलो आता. पुढचा पण पेन आता बघूया कसा काय होतोय प्रवास होतोय. आलोय जरा आपण आता इकडे पेनचं ग्राउंड आहे. मस्त मोठं ग्राउंड आहे. फिरता जरा बोललो आज कंटाळा आला. बऱ्याच वेळा आलोय पण इकडे बसलो नव्हतो. असाच बसलो नाही तर काहीतरी वेगळा समजाच पब्लिक. गौरव आपले परत गौरव भाऊ आहेतच सोबत. त्यामुळे मला ग्राउंड पण दाखवतो. मस्त ग्राउंड आहे. जबरदस्त ग्राउंड आहे. त्याचं पवेलियन वगैरे सॉलिड आहे. वरती पवेलियन वगैरे आहेत. जबरदस्त आहे ग्राउंड. बघूया पुढे अजून काय अपडेट आहेत त्या बघत राहू आपण. आता गौरव भाऊ गेले जरा जेवायला आणि आपण निघालो आता पेनच्या कारखान्यामध्ये. जे बोललो होतो ना तुम्हाला की पेनचे कलाकार बँजो व्यतिरिक्त काही ना काही काम लागतंच माणसाला. त्याच काम दाखवतो त्यांचं मी तुम्हाला. बघूया आपण जरा मस्त ट्रिपल सीट मजा करत चाललो आहे. बघूया पुढचा प्रवास काय आता कसा होतोय ते दाखवतो मी तुम्हाला. फायनली आलोय आपण ह्या कारखान्यामध्ये. हे बघा हे जेवढे वाजवणारी पब्लिक आहे ना आपल्यामध्ये तिकडे काम करते. बऱ्याच चांगल्या गोष्टी बघायला भेटतात. इकडूनच चांगल्या मूर्ती वगैरे ज्या आहेत बाप्पाच्या त्या बनतात. बाहेर एक्सपोर्ट होतात. एखाद्या कलाकाराची मेहनत फक्त त्यालाच माहीत असते. क्या बात आहे की असं पेंटमधलेच नाही म्हणता येणार. सिद्धूचा बहुतेक कलाकारांना पण अशा आपल्या इकडच्या आपल्या साईडचे बहुतेक कलाकार आहेत जे आहेत ना म्हणजे काम वगैरे म्हणजे बँजो वगैरे वाजवून इकडे मूर्त्यांसाठी मूर्त्या वगैरे बनवतात. काही लोक तर कामाला जातात. पण पेनकडे एक असलेलं एक बोलतात ना एक चांगली गोष्ट आहे ती. देवाचं वरदान आहे त्यांना की एक हा एक त्यांच्याकडे चांगला बोनस पॉईंट आहे की म्हणजे प्लस पॉईंट आहे की ज्यामुळे त्यांचं कधी काम तरी नाही थांबू शकत. ही गोष्ट चांगली आहे त्यांची. बघूया अजून जरा थोडेफार वर्कर येतील अजून म्हणजे काम करणारी मुलं वगैरे शूट करूया आपण. आज आमच्या सिद्धू भाऊने खास स्पेशली सुट्टी घेतली. बँजोची ऑर्डर होती म्हणून सिद्धू भाऊने. हा सिद्धू भाऊ हे मोठ्या मूर्त्या बनवतात. दाखवतो मी त्या पण थोड्या वेळाने. बघा आमचा माणूस पुन्हा बोलला ना काम करणारी पोरं आले. आता जेवण वगैरे आलेत जरा काम करतायत. करू आता सगळ्यांची शूट करूच आपण. प्रत्येक जण आपलं काम करेल. आता आयुष्याची खरी मेहनत बघा. बोलतात ना ज्याच्या घरात काय बोलतात ना शिस्त आहे त्यालाच कळत आहे. तो आपल्या आयुष्यात म्हणजे बोलतात ना पोटासाठी मेहनत करत असतो. ही बघा ही पोरं परिस्थिती बरंच काय शिकून जाते.
एक मूर्ती बनवणं सर्वात मोठं डिफिकल्ट काम. ती मेहनत मी आज दाखवते, बाकी काय नाही. प्रत्येकाला प्रत्येक काम सोपं वाटत असतं, पण कुठल्या क्षेत्रात कोणतंही काम सोपं नसतं. हे बघा, मेहनत आहे प्रत्येक गोष्ट. मेहनत पाहिलीत. आता अजून काय दाखवतो की जो दादा आपल्यासोबत वाजवायला होता, ब्लॉगमध्ये बघितला असेल काल, तो बघा आता काय करतोय. एक सेकंड थांबा, दाखवतो. ही मोठी मूर्ती हा दादा बनवतोय. आणि जो बोललो की हा जेवायला गेलो होता, हा बघा, तो पण ते काम या दादाला तर दाखवलंच. इकडे छोट्या मूर्त्यांचं काम चालू आहे. इकडे हा दादा आपला सिद्धेश आता मोठी मूर्ती बनवतोय. हा दादा पण छोटी मूर्ती बनवतोय. जेवायला गेला होता. निखिल आला इकडे. गौरव भाऊ, हो गौरव भाऊ शेठ, हा बघा आपण काम करतो, पण आज सुट्टीवर आहे बँजो बोलले सध्या. आज आम्ही सुट्टीवर, आराम फक्त आरामात. हे बघा किती पैसे छापतात. हे बघा, हे आमचे शेठ लोक, सिद्धू शेठ. मेहनत मेहनत दादा, मेहनत आहे, मेहनत आहे. आता निघालोय. सिद्धू दादा काम करतोय, आम्ही पण जरा आराम करू. आता दादा काम करतोय तर गौरव भाऊ आलेत परत. निखिल बोलला, निखिल सोबत आला गौरव दादा. मस्त फिरतोय. आता मागासून बस झालं फिरणं. चाललं आता आम्ही लोक जरा आराम करतोय, झोपतो जाऊन जरा, कारण संध्याकाळी परत वरात वाजवायची आहे. सो भेटूया आपण आता, डायरेक्ट संध्याकाळीच भेटूया. चला, आपण आलोय आता बाहेर. जस्ट फ्रेश वगैरे होऊन गौरवभाऊच्या घरी गेलो होतो. सो आता चाललं आपण वाजवायला. वरात येईल आता एक अर्धा एक तासामध्ये. बघूया आपण पुढचं आहे. गौरव भाऊ चला जाऊया ना. हो जाऊया. वरातीचं काम आहे. निखिल शेठ पण आहेत. भेटूया आपण. चला आलोय आपण. वाजवायला स्टार्ट करतोय वरातीचा प्रोग्राम. आता आलेच सगळे पब्लिक. आम्ही जरासं लेट झालो. चला फटाके वगैरे आहे.
फायनली आपला प्रोग्राम संपलाय. आज वरात जवळपास 3, 3.5, 4 तास तरी वाजले, 4 तास तरी वाजले जवळपास. स्वतः पॅकअप करतो आणि बघूया आता ब्लॉग कसा कंटिन्यू करेल. म्हणजे मी इकडे इंदापूरला जाणार आहे. जर रात्री निघालो तर शूटमध्ये कळेल, म्हणजे शूट रात्रीच करेल. म्हणजे सकाळी निघालो तर तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल. सो भेटूया आपण, पुढचा प्रवास काय होतोय कसा होतोय ते, आणि आपण बघूया काय शूट होते ते. चला मित्रांनो, निघतोय. आज पेनचा दौरा संपला आपला. सिद्धेश दादा वगैरे चहा नाश्ता झालाय. थँक्यू सो मच दादा, मजा आली आज पेनला. आणि आता आपण निघतोय पालीला. एक मित्र आहे आपला, त्याला भेटतोय तिकडून इंदापूर. तर निघूया. पेनमधल्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या या ब्लॉगच्या एडमध्ये सांगेल. सो आपण निघूया आता, निघतोय. भेटूया आपण, पुढचा प्रवास पाहत राहूया. चला फायनली निघालो मी आणि निखिल. सो चाललो आता पालीला. मित्र पण येतो आपला पालीला डायरेक्ट. त्याचा फोन आला होता मला, कुठे आहेस करून विचारलं. तर भेटूया आपण डायरेक्ट आता पालीतच भेटूया. की आता आपण हॉल्ट नाही घेणार, नॉनस्टॉप. चला शेट, नॉनस्टॉप कोलीगीत. हां, नॉनस्टॉप कोलीगीत भाग 1. चला मी आणि निखिल आलोय फायनली पालीमध्ये. मित्र येतोय आपला योग. तो त्याचीच वाट बघतोय. तो बोलला इकडे म्हणजे आपल्याकडे एक BBM कॅफे आहे पालीमध्ये, तिकडे थांबलो आम्ही लोक. ब्रो बेकार रस्त्यात खड्डे होते की खड्ड्यात रस्ते होते तेच कळलं नाही येताना. बघूया आपण पुढचा शूट आपण करूया. आपला मित्र आला योग. आज शेवटी योग भेटला मला तुझ्या रूपानेच यायचा भाई. हा आपला मित्र. आणि सॉरी भाऊ, यायला नाही भेटलं. मागच्या महिन्यातच याचं लग्न झालं. लग्न नाही झालं अजून, साखरपुडा झाला. अरे बरं आला ते पण आहे. साखरपुडा झाला. लग्न कधी आहे? 21 एप्रिल. चालेल नक्कीच या लग्नाला मी यायचा ट्राय करेन. सॉरी, हा आपला खास मित्र आहे. या निखिल पण येतोय. आम्ही बसलोय आता फ्युजन कॅफेला. BBM कॅफेच्या बाजूलाच आहे. भाऊ जरा बोलले आपले योग भाऊ की थोडा प्लॅन चेंज. तर प्लॅन चेंज झाला आहे जरा. आता इकडे आपण मस्त की थोडं काय बोलतात फास्ट फूड मागवलं आहे. नंतर मग पुढचा प्रवास मंदिरामध्ये वगैरे जाऊ आपण पालीच्या. मग तिकडून मग वे टू होम इंदापूर. बघूया आपण पुढचा प्रवास वगैरे काय कसा शूट होतोय ते दाखवतो मी तुम्हाला. हलका काय मागवलं भाऊ? योग भाऊनी मागवलं पहिला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खासियत आहे आम्ही येतो तेव्हा बसतोय. पहिल्या वेळेस आम्ही बसतो होतो बाजूच्या कॅफेला. तरी योग सोबत चाललो आम्ही लोक आता मंदिरात पालीच्या बल्लाळेश्वर. बोलो भावाच्या जरा गाडीवर बसतो आज. बोलो निखिल येतोयच मागून. निखिलच्या गाडीवर नेहमीच असतो. निखिलला काय निखिल आपलाच आहे. पण जरा भावासोबत आज एवढ्या दिवसांनी भेटलं तर ती मजा घेऊया. परत ते दिवस नाही येत म्हणून म्हटलं भेटूया आपण. पालीच्या मंदिरात चाललोय, शूट करतो पुढची. गाडी लावतात. फायनली आपण आलोय मंदिरामध्ये. आतमध्ये शूट नाही करायला मिळणार आपल्याला. सो आतमध्ये जातोय आपण, शूट नाही करू शकत. फायनली आलोय आपण पालीच्या मंदिरामध्ये. मोबाईल अलाउड नव्हता. दर्शन वगैरे झालं मस्त. एकदम छान क्लायमेट आणि बरं वाटलं एकदम जबरदस्त. हा बघा आपला पूर्ण पालीचा एकदम निखिल. बराच सॉलिड क्लायमेट आहे इकडे. खूप छान मंदिर पण त्यासोबत. चला आपण भेटूया. निघतो आता आपण. जरा लेट झालं, इंदापूरला पण जायचं आहे. चल निखिल निघूया का? निघूया. चला निघतो आम्ही आता इंदापूरसाठी. भेटूया आपण. चला मित्रांनो, आपला हा मित्र भेटला योग. आणि सांगायचं राहिलं की त्याचा साखरपुडा झाला आहे. मी चुकून लग्न बोललो. लग्नाला त्याचे मी नक्की येईल. योग चल भेटू 21 तारखेला. 21 एप्रिलला आपण नक्की भेटू. ओके चल भेटूया. चल बाबा चल बाय. भेटून मजा आली. भेटतो आम्ही. चल आता निघतो इंदापूरला.
फायनली आम्ही सुतारवाडीला पोहोचलोय आणि आमचा मित्र भेटलाय ज्यांना मी भेटायला आलो. बाबा बघ स्पेशली भेटायला आलो. स्पेशली का माहितीये काय, नाही तर बोलशील मास्तर भेटत नाही आता मोठे झाले असा तसा. आता काय मास्तरांचे काय दुःख आहे ते तुम्हालाच माहित असतात. 100%. तेच बोललो भाई आपला भाऊ भेटला. तो सनी कुठे गेला? गेला सनी. हा बघा हा आमचा एक मित्र आहे. हा बघा सनी. हे स्पेशली याची नवीन ओळख मी याला जरा नीट बघा तुम्ही. याची नवीन ओळख मी नाही चौथ्या 5व्या ब्लॉग मध्ये याची ओळख करून देणार. फक्त त्याला बघा नाही काय ते. चला आपल्या भावांना भेटतोय आणि मी निघतोय इकडून. भेटूया आपण लवकरच. चला मित्रांनो मी निघतोय सुतारवाडीवरून. हे सगळे आपले मित्र आहेत. आपला पौर गाव आहे आपल्या इकडे. सुतारवाडी वगैरे सगळे मित्र आहेत याच एरियातले. तू तर पहिला दिसणार. बस बस बस. हे सगळे आपले मित्र आहेत त्यांना भेटलो. जो साहिल आहे ना मागचा ज्याला भेटवलं त्याची पहिली कंप्लेंट असते मला की मी भेटत नाही करून. त्या सगळ्यांना तर हे करतोय मी. भेटलोय आता. चला भेटूया आपण. चला भावानो. फायनली पोचलो आपण इंदापूरमध्ये. बघूया आता आपण इंदापूर. बघताय सारखं सारखंच आता काय माया नाही पण आता परत एकदा बघूया. फायनली पोचलोय आपण. आता जरा आराम आणि ब्लॉगचा एंडच करेल. घरी जाऊन पोचलोय आपण इंदापूरला. हो काहीतरी चांगलं भेटेल. चला मित्रांनो पोचलोय आपण आता इंदापूरला. मगाशीच म्हटलं मी. आणि आली आता पुन्हा ब्लॉगची सांगता. पाहिलं तुम्ही माझा पूर्ण प्रवास की कसे आपले मित्र आहेत. जे मित्र माझे म्हणजे ज्यांनी मला आयुष्यात खूप साथ दिली असेच मित्र आहेत सगळे. मध्ये पेन कोळवाड्यातले असो किंवा कोणतेही मुंबईचे. त्यांना मी कधी विसरलो नाही आणि बाकीच्यांना पण नाही विसरलो. नाही तर आता बरीच कमेंट देतात मला की अरे ह्याला विसरला त्याला विसरला. पण सांगायचं म्हटलं तर त्यांना विसरलो नाही कधी. कारण ती लोक जेव्हा पण माझ्या समोर येतात तेव्हा माझ्याकडून त्यांना ती रिस्पेक्ट असते. आणि माणूस हा मनातून असला पाहिजे. हे व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये येणं हे काय नाही. फक्त एक माणसाची जी हे असेल म्हणजे इज्जत असते जी ठेवतो ती आपण मनातून ठेवली पाहिजे. तर मी ती इज्जत मानतो, ती रिस्पेक्ट मानतो त्या व्यक्तीची. आणि दुसरा विषय आला असा की आज लोक आहेत ना बऱ्याच गोष्टींना ना कमेंट देत असतात. निगेटिव्ह कमेंट देत असतात. लोक बऱ्याच गोष्टीला निगेटिव्ह कमेंट देत असतात. तर मला फक्त कोणी म्हणजे मला तर देतात पण सगळ्यांना लोक जी लोक मेहनत करतात त्या लोकांना ना काही लोक बॅड कमेंट देत असतात. तर मला फक्त असं सांगावं की ती बॅड कमेंट देऊन किंवा वाईट कमेंट देऊन त्यांना कोणता आनंद मिळतो. कारण तो जर आनंद जर मला पण कळला किंवा बाकीचे जे मेहनत करतात त्यांना पण कळला तर ते पण खुश राहतील. तर प्लीज त्यांनी मला सांगावं की दुसऱ्यांना त्रास देऊन किंवा दुसऱ्यांच्या मेहनतीवर हसून वाईट कमेंट देऊन कोणता आनंद मिळतो ह्याचं प्लीज मला एकदा सांगा. हे आनंद मला कळेल तर मी पण सुद्धा ट्राय करेल तो आनंद करायला. म्हणजे ती गोष्ट चालू करायला की मला पण त्या गोष्टीमुळे आनंद भेटेल. बस एवढंच म्हणेल. आणि असं बोलून मी माझ्या ब्लॉगची सांगता करतो, एंड करतो. तुम्ही मला असंच प्रेम सपोर्ट जो प्रतिसाद आहे तो असाच ठेवा माझ्यावर. बस एवढंच मी म्हणेल.